हा चॅनलमध्ये येणारा कॉमेडी व्हिडिओ जे कोणी बघत आहात प्रेमाने आणि आवडीने त्यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद सांगतो. तसंच आजची व्हिडिओ जरा खास होणार आहे कारण रुक्मिणीची डबल ॲक्टिंग होणार आहे, डबल धमाका. तर एकच रुक्मिणी माझ्यावर भारी पडते, आता दोन दोन रुक्मिणी म्हटल्यावर काय होते तुम्ही बघायला विसरू नका, मिस पण करू नका. ह्या चॅनलमध्ये येणारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही जसं जास्तीत जास्त सपोर्ट करता तसं आम्ही तुम्हाला जास्त ते जास्त हसवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हाय, मी बरी हाव. त्या कशी आहास? आणि बाबा शेतात गेलेत होय. आणि पण गेलेत शेतात. सासूबाई नंदाकडे गेली नाही होय, 4 दिवस झाले की जाऊन. आणि राधा नेली नाही, कन्ना येली नाही, 4 दिवस झाले. सांगितली नाहीस मास होय. आणि काय म्हणूले? लग्नास नको म्हणूले? खोटं प्रेम गिम केली नाही की काय होय? तर कशा सोडवलीस आहे तिच्यावर उगेच बी? तसं करू नकोस गे, उगेच असं कर दिया. तीच माझ्याकडे पाठव 4 दिवस, मी बघतो. तीच सांगतो समजून होय. पाठव मी बघतो. त्या पण ये की 4 दिवस. होय माझं काम आहे, मला लावतो गे. ठेव पाठवतीस माझ्याकडे. माझी बहीण येवली नाही माझ्या घरास, किती वर्षाने येवली नाही. आता बघूनच तीच 5 वर्ष झालं वाटतं. मुंबईत होती शिकूस, आता येवले नाही. तर तीच काय आवडतं ते करूच पाहिजे की, बेसन लाडू चकली चिवडा सगळं करूच पाहिजे. तर सासूबाई पण नाही, मी एकटीच कसं करू? एक काम करतो, कांचनने गंगूस बोलवतो की त्यांचा उपयोग कधी करणार मी असंच करतो. त्यासनी बोलवतो तर सगळे मिळून केल्यावर लवकर संपतंय. आणि उद्या येल्यावर तिच्या समोर करत बसल्यावर बरोबर वाटत नाही. पण ते गंगू काय करूलीस आहे? एकाच रिंगावर उचललीस की फोनवरच बसलीस की काय होय? काम झालंय, स्वयंपाक पण झालाय, तर काय करूलीस या की माझ्या घरास? होय माझी बहीण येवली नाही गे. ती आता बेसन लाडू आवडताय तर करताला मी विचाराय. चकली पण होय, चिवडा पण करताला. हीच कांचनास पण घेऊन ये की. होय ये लवकर. अगे गंगू, कांदे पोहेचा वास शिवलाय गे माझ. तू शिवलाय काय? रुक्मिणी येलो गे मी. अरे देवा, तर फोन कट केलं. एवढ्या लवकर दाराकडे येऊन पोचलेत की. मैत्रिणी म्हणजे असंच पाहिजे, संकटाला धावून येणारे. होय येलो इकडे साव. येल्याशी बरं झालं येवा. तुम्ही दोघं माझे म्हणून तर खास मैत्रीण आहात गे. तुमच्यासारखं खटे आहेत कोण आता? एका हक्कावर पळून येल्याशी बरं झालं येल्याशी. तर मी आता चकल्या करून घेतो, तोपर्यंत तुम्ही हे साखरपूड करून घेवा. मला जरा तूप घालून बेसन पीठ जरा गरम करून घेवा. रुक्मिणी, काय सुगंध येऊलाय कांदे पोहेचा म्हणतो तूच. मस्त येऊलाय असं मी नाही म्हटलो. ही कांचन म्हणून दाराकडे काय कांदे पोहे आमच्यासाठी केली नाही वाटतं. रुक्मिणी लय मस्त वास येऊलाय म्हणत होती. तर कांदे पोहे पहिला खाऊया, मला काम करूच येत आहे की. मिया खटे म्हटलो. अरे रुक्मिणी, मी नाही म्हटलो, हीच म्हणत होती माझ गंगू. बघ किती छान वास येऊला कांदे पोहेचा म्हणून. उगीच आपण म्हटली नाही आणि माझ्यावर येऊली नाही. मिया खटे म्हटलो नाही गे बाई. गे असू दे कशा असं करूल्याशी. मी करलो माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी. तर आता अजून ह्यानी नाही येले तर मी आपण एकटीच कसं खातालो. आता चला तिघे पण खाऊन चहा पिऊन मला कामास लागूया. माझी बहीण पण लई वर्षाने येऊले नाही. माझं पण बोलताला करताला असताय की तवा हे सगळं करीत बसलो तर बोलताला होणार. म्हणून मी माझ विचार आलं आता तुम्हासने बोलवतलं आणि लवकर सगळं करून घेतलं म्हणून. आता एवढ्या वर्षांनी बहीण येवली नाही म्हटल्यावर बोलताला असतायच की. बरं झालं येवली नाही, तर आम्ही पण नाही बघितलो तुझ्या बहिणीस. आता तर बघतो घे. आता सगळं दे आम्हासनी, काय खटे साखर बेसन पीठ आणि वेलची आम्हासनी दे. आम्ही आमचं करीत राहतो तोपर्यंत या चकल्या करून घे. घरच कोणीतरी येणार हाय. अगे रुक्मिणी, माझी मेवणी येवली नाही आणि माझ नाही सांगूस ती ह्यासनी सांगुलीच आहे सगळं. आणि माझ एक फोन करून सांगतलं विचारच नाही काय तूच. आता मी ऐकून समजून घेतलं काय. आता सांग माझ रुक्मिणी, राधा कसं येवली नाही? ट्रेन न काय बस न? लवकर सांग, उगेच वेळ वाया घालू नकोस. जरा दम धरा की, कशा असं करूल्याशी.
आता तर आईन सांगितली नाही येऊले म्हणून, तर तुम्ही येल्यावर सांगताल म्हणून गप राहिलो. आता तिनं बसनं तरी येते, ट्रेननं तरी येते, घोड्यावर तर येते, विमानावर तर येते. तुम्हासनी काय करताल उसाबर? तुमचं केवढं आहे तेवढं काम करा जावा तुम्ही. अरे कसं बोलवलीस आहे, माझं काय करतो म्हटल्यावर उसावर. ती माझी मेवणी आहे म्हटल्यावर मी करूच पाहिजे की तिची काळजी. मी नाही केलो तर कोण करतंय? मला माहित आहे ती आता ट्रेननंच येते, कारण दूर आहे ना, तेवढं दूर कसं येणार बसनं. तर ती असं कर, माझं जेवण बांध, मी तिकडेच स्टेशनमध्ये जाऊन रात्री झोपतो तिकडेच. सकाळ मेवणी येल्यावर घेऊन येतो तीच घरास. आता ती उद्या सकाळी येऊले, तुम्ही आता रात्रीच राहून रेल्वे स्टेशनमध्ये झोपणार होय? काय डोकं बिकं फिरलाय काय तुमचं? आधी ती माझी बहीण मानणं तुमची मेवणी, तुम्ही जास्त काळजी करू नकाशी. आम्हाला आज माहित आहे तीच कसं बोलून घेतलं म्हणून. तुम्ही जावा, काम करा जावा तुमची. होय त्या म्हणताला बरोबरच आहे, उद्या सकाळच जातो तीच बोलवूस. 5 उठव माझ, मी जातो बोलवूस. आणि माझं लाल शर्ट आणि काळी पॅन्ट आहे ना, त्यात इस्त्री मारून ठेव. माझ्याकडे परफ्यूम पण आहे, मस्त पैकी परफ्यूम मारून जातो. एक रुमाल पण इस्त्री मारून ठेव. उठव माझा आठवणीनं, मी जातो तीच बोलवूस. होय होय उठवतो की 5 तुम्हासनी. शेतात जाताला हाय, कामगार येणार आहेत उद्या. तुम्ही जावा शेतास, ती येते. आता गावात काय आम्हासनी सगळे ओळखतात. रुक्मिणी बालकृष्ण पाटील म्हटल्यावर गावातले कुत्र पण ओळखतोय. तर काय ती येल्यावर एक कुत्र पाहिजे तर हणवून घरापर्यंत सोडतंय. आणि तुमचं काय गरज म्हणा, तुम्ही जावा शेतामध्ये काम आहे. इकडे काय आहे? मी नाही जाणार उद्या शेतास. आता मेवणी घरास येले आणि मी शेतास गेल्यावर तीच कसं वाटावं? बरं वाटत नाही. आमची दाजी मी येतलं माहीत असून पण शेतास कामास गेले तर मी येतलं त्यासनी आवडलं नाही वाटतं असं समजेल नाही, गैरसमज होत आहे. म्हणून या जाणं, मी राहतो घरात. आता उद्या बघू शकताय, तर शांतपणे जावा तुम्ही. काय काम आहे बघून घ्या, उग्याची बी खटखट लावू नकाशी. माझ लई काम आहे, तुमच्या पाटण्या लागूस माझ वेळ नाही आता. गे रुक्मिणी, दादा लई हुशार आहेत हा. आता तू खटे तर बाहेर जाऊया म्हटल्यावर तूच घेऊन जाऊन नाच. तर मी एवढी येऊले सकाळ म्हटल्यावर रात्री स्टेशनामध्ये वस्ती हाऊस जाऊल्यात हाय. होय मी चांगलीच ओळखून हाव. आता माझं काय नाही तुझं काय, तो सगळे नवरे तसेच असतात गे. आता परवा तुझी बहीण येईल तेव्हा बघडलीस की नाही, तुझा नवरा शेतास घेऊन जात त्याला काय तिकडे फिरू, त्याला काय इकडे फिरू, त्याला काय करीत होता. आता सगळ्या नवऱ्यासनी पण तसंच मेवणी येऊले म्हटल्यावर नाचूच सुरू करतात. अगे गे होय होय त्या म्हणतोला तर बरोबरच हाय. तर माझी पण बहीण येईल की 4 दिवस राहूस म्हणून, तर माझा नवरा तिकडे घेऊन गेलो इकडे घेऊन गेलो म्हणून करूलाय, तर लोकांसनी कसं वाटेल गे. म्हणून मी तर ताबडतोब बहिणीस पाठवलोच गावास. आता माझं पण तेच हाय म्हणा. आता बहीण येऊलीन म्हटल्यावर ह्यासनी ताब्यात ठेवूच पाहिजे बरोबर. त्याने किती बोलल्यावर पण संपन्न नाही. चला आता लाडू आणि चकल्या करूया. आगे चला आता लवकर लवकर सर्व सगळं. मला माझ घरात जाऊस उशीर होत आहे. सासूबाई सांगून येलोय लवकर येतो म्हणून. तर राधाच बोलूस मी जातो म्हटल्यावर नको नको करूली नाही. मी नाही गेलो तर तीच मनास वाईट वाटत नाही. दाजी आले नाहीच माझ बोलवूस म्हणून. हे सांगितल्यावर समजत नाही काय नाही. राहू द्यात तर. मी नाही गेलो तर काय झालं, तर ती तर माझ्याच घरात येते की. ही काय माझ जाऊ नको करूले. हिथं आल्यावर मी बोलतो की लय नाटकं करूले जाऊ नको म्हणून. अरे मनिया, होय रे, मन में लड्डू फूटा है, मेवनी जो आ रही है मुझे मिलने. अरे मनिया, मी आज लय खुश आहे. तूच काय पाहिजे ते माग, मी देतो बिंदास. घाबरू नकोस तिया. बाबा मनिया,
ती आवाज पक्षी तर माणसाचं का वागतोस की रे? पळून कसं रे बाबा जाणार तिया? पंख आहेत की रे बाबा, जा की आता तू उडून उडून. तर तूच पण प्रेमिका आहे म्हणून मग सांगितलं नाहीस तिया. अरे म्हण्या ती आता उदास होऊ नकोस. मी हाव नाय तुझ्या प्रेमिकास तिकडून सोडवतो आणि दोघांचं लग्न पण करून देतो मारुतीच्या देवळामध्ये. आता तुम्ही सांगितलेलं ऐकून माझ्या मनाला समाधान झालं. मला मी येतो. समद्या पोरात म्यालय जोरात रंगात आलो या. आली झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट. इकडे आले त्यांनी तर मी घरभर शोधू लाव. जरा दुकानात जातलं होतं. इकडे काय तयार हुल्यात काय काय पॅन्ट शर्ट घालून. उद्या येऊल्या बहीण आणि आजच तयार हुल्यात की आत्ताच असं करूल्यात. मला बहीण येल्यावर काय करतात काय खरं नाही ह्यांचं. मी एकटीच मर मर मरू लाव काम करून तर ह्यांनी पावडर फासून घेऊल्यात तोंडास. काय पण कामच नाही ह्या माणसाच करूस तर. अहो झाला काय मेकअप करून. आणि हे काय हे पावडर एवढं लावून घेतल्याशी तोंडास चांगलंच फासून घेतल्याशी की डब्यामध्ये उरलाय का नाही पावडर आता लावून घेऊ समासनी. हे काय हे शेंडी आरशामध्ये बघितल्याशी की नाही जोकर सारखे दिसुल्याशी बघा जरा. आता बाहेर येताना जरा तोंड धुवून घेऊन येवा. खटे तर लोक बघून हसतील माझ्यावर. चहा पावडर साखर हंतला हाय येवा लवकर बाहेर. आता रात्री काय भूतास भेटू जेवल्याशी एवढं तयार होऊन. बहीण तर उद्या येणार आहे सकळ. आता कशाच एवढं तयार झाल्याशी पॅन्ट शर्ट घालून आणि पावडर पण फासून घेतल्याशी भूतासारखं. मी या खट्टे पावडर लावला जरा तर लावला एवढंच. मी या काय गोरा हाव काळा हाव काय लवस पावडरनी. हे माझा नवीन हेअरस्टाईल हाय. तू समजन नाही गे त्या बघटली नाहीस अजूनपर्यंत असली हेअरस्टाईल. आता साखर चहा पावडर कशास कॉफी पावडर हनतो की माझी मेवणी खटे चहा पिते उगेच मी चहा पावडर हनूस. आता परवा घेतलो नवीन कपडे तर आता घातल्यावर बरोबर दिसूल्यात का नाही म्हणून बघू लाव. उद्या राधानी येल्यावर घातल्यावर बरोबर नाही दिसले तर तिने बघून हसली तर बरोबर वाटत नाही ना. नवीन हेअरस्टाईल होय वाटूलाय जोकर सारखं. जरा बघा आरशामध्ये माणूस समजताय. अहो तुम्ही जावा की उगीच कशा डोकं खवल्याशी. साखर आणि चहा पावडर घेऊन येवा. मला माहित आहे काय करतलं काय नाही म्हणून. तुमचं तुम्ही डोकं चालवू नका उगीच बी. आता बहीण तर माझी येऊले आणि कपडे तुम्ही नवीन घालूल्याशी. काय तर करा तुम्ही. तुमच्या नादी तर मी लागन नावात उगीच. अजून एक महत्व सांगतलं होतं तुम्हाला बघितल्यावर विसरूनच जातो मी. अहो मी उद्या कुणाशी पण बोलन ना मौन व्रत करू लाव. तर माझ्या बहिणीस बोलूस कोण पण नसताय म्हणून गंगू आणि कांचनास घेऊन येऊ लाव. तर तुम्ही माझ बोलवण्याची प्रयत्न करू नकाशी. मौन व्रत कुणाशी बोलत नाहीस बरं आहे की म्हणजे असं करूच लागताय बायकासनी. तर चांगलं करीत राहा. यापुढे महिन्यामध्ये 20 दिवस कर या मौन व्रत. नको म्हणा ना मी घर पण शांत असताय ना. इसको तो बोलते है सोने पे सुहागा. आता गंगू वहिनी आणि कांचन वहिनीच कशाच बोलूच पाहिजे. मी हाव की राधा बरोबर बोलूस. आता तुम्ही बोलणारे हायशी म्हणून तर माझ भ्या वाटूलाय. तुम्हाला नाही करणार ते. मी बोलवलंय गंगूस आणि कांचनास. तुम्ही जावा शेतास गपचूप. आता ते डोक्यावर उठवलेले केसासनी झोपून येवा. शॉक मारला का दिसूलाय. लवकर येवा तोंड धुवून घेऊन येवा आता येताना बाहेर. मी काय तर नवीन करतलं म्हटल्यावर काय पण करूच देणार. सगळं हिच्या मर्जीप्रमाणेच वागूच लागताय. माझ अन्याय हुलाय माझ्यावर. अरे म्हण्या मी खटल्या ब्युटी पार्लरच नाही रे गेलो. घरातच तयार हुलाव. तर त्या खरं सांग की मी बरोबर दिसू लाव का नाही. मी अजून नाही बघितलो ना आरशामध्ये. आता मी आजच तयार होऊन बघतो कसं दिसतो म्हणून. म्हणजे उद्या असंच तयार होताय ना. अरे म्हण्या अजून एक चांगली बातमी सांगतलं होतं तूच.
उद्या बायको बोलन नाही म्हणे मौन व्रत तर माझ वरडूस कोण पण नसताय काय पण केलं तर काय पण म्हणन नाही ती